जेवणानंतर आईच्या घरी दुर्गा, गीता तेथील बायांसोबत गप्पा करत बसल्या होत्या. तरीही दुर्गाचं मन जागेवर नव्हतं. चाललं गं आई, गडबड करता आली. हे कृष्णाचे शब्द कानावर पडण्यासाठी तिचे कान, मन आतुसलं होतं कदाचित. आई आता त्याचा पुढचा वेळ चालतो असं की म्हणेल, हीही शंका तिला येत होती. आपण त्यांच्यासोबत जाऊ अथवा न जाऊ, सून पोरगा सुखात राहू एवढंच मागणं मागत श्रीकृष्णाचं स्मरण करत बसली होती. संध्याकाळी 4 वाजता तिघांनीही बॅगा घराबाहेर काढल्यानंतर कृष्णानं कुलूप लावून तिला आजीकडे आणून दिली. कालच्या पूजेची फुलं अजून सुकलीही नव्हती. नैसर्गिक न होताच बंदिस्त झाली होती. पार्वती, दुर्गा, गीता, कविता, मानसी, गणेश, कार्तिक निरोप द्यायला कृष्णाच्या अंगणात आले. मानसी, गीता, कवितानं माधुरीने मेनकाला हळदी कुंकू लावून गोड बातमी लवकर करवा बरं म्हणून गळाभेट घेतली. दुर्गाच्या पाया पडायला माधुरी आली तेव्हा हळूच तिनं पिशवीतून पितळी डबा काढून तिच्या हातात ते सुखी राहा असा आशीर्वाद दिला. क्षणाचाही विलंब न कर लावता पुढे येऊन मेनकानं माधुरीच्या हातातील डबा घेत उघडून पाहिला. तिचे डोळे विस्फारले. मावळतीकडे झुकलेल्या सूर्याची किरण डब्यावर पडून त्यातील सुवर्ण अलंकार झळाळत होते. ती कधी त्या दागिन्यांकडे तर कधी दुर्गाकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. जिला ती आजवर लंकेची पार्वती समजत होती ती तर चक्क कुबेराची मानसकन्याच निघाली. विस्फारलेल्या डोळ्यांनी ती दुर्गाला एकटक पाहू लागली. त्याच वेळी टवटवल्या डोळ्यांनी कृष्णा आईचे पाय दंडवत घालत होता. त्याला प्रेमानं उठवत अश्रू पुसून कुरवाळत मोठा हो, खूप मोठा हो, कीर्तिवान हो म्हणत भावावेग रोखत तिनं त्याला आशीर्वाद दिला. हृदयात साठलेल्या भावना अभिच्या शब्दांवाटे प्रगटल्याच नाहीत. सर्वजण मुलाच्या कोपऱ्यावर आले. गंगेच्या प्रचंड खळाळत्या प्रवाहावरून नजर फिरवली. कार्तिकनं झोपलेल्या खाचरात बसून सगळ्यांना निरोप देत तिघेही बस स्टँडच्या दिशेने पुढील प्रवासाला निघाले. पोटचा पोट गेलेल्या दिशेनं बराच वेळ निशब्द एकटक पाहत दुर्गा उभी राहिली. चालू नको आता घराला, या आईच्या आवाजानं ती भानावर आली. सगळ्यांसोबत बरोबर चालत ती घरासमोर आली. वैनगंगेचा प्रचंड खळाळता प्रवाह तिला भुरळ घालू लागला. उदास बेचैन अवस्थेत ती नदी काठच्या नेहमीच्या दगडावर रस्त्याकडे पाठ करून बसली. तिच्या अशांत मनाला शांतवण्याचं बिकट काम आजवर वाहत्या जलप्रवाहांमुळेच शक्य झालं होतं. कृष्णाचा जन्म, शिक्षण, ती नोकरी लागण्यापर्यंत घेतलेल्या कष्टांची तिला आठवण झाली. त्याचं आयुष्य घडवण्यासाठी, त्याचं कल्याण होण्यासाठी ते सगळे कष्ट केले होते. जे स्वप्न नवऱ्यानं दाखवलं होतं त्याच्या पूर्ततेसाठी तिनं आपल्या आयुष्याचा होम केला होता. पण त्याला काय तसं, जाताना तो येतेच का माझ्याबरोबर असं एका शब्दाने बोलला नाही. निदान काळजी करू नको, मी लवकरच यायला येईल असं आश्वस्तही केलं नाही. हे आठवताच तिचं हृदय गलबलून आलं. मुलं आक्रंदन करू लागलं. एवढ्या लांब जाताना स्वकष्टानं वाढवलेल्या जन्मदात्या आईशीच्या प्रेमाचे शब्द बोलायला त्याला वेळ मिळत आहे. हा केवढा मोठा दैव दुर्मिलास. पती मृत्यूनंतर घराबाहेर काढलेल्या निराधार बाईनं 6 महिन्याच्या अबोध बालकाला वाढवणं, शिकवणं, मोठं करणं आणि येथवर पोहोचवणं महत् कठीण होतं. तेही आपण बिना आधार लिलय पार पडलं. संकटात कोणाची मदत घेतली नाही की स्वाभिमान भान टाकला नाही. हे माहीत असूनही मुलानं आपल्याला असं दूर का सारावं. कधी नदीच्या खळाळत्या प्रवाहाकडे तर कधी हृदयात उमळलेल्या भावकल्लोळांकडे अंतस्थ दृष्टीने पाहत ती आत्मकोशात शिरली. संध्याकाळचे 6 वाजल्याचे अल्पभान
तिला गोधनाच्या घंटा निनादाने आले. दुर्गा, येणार तरी घरी, सांग घरी तरी. ही आईची हाक तिच्या विपन्न मनोवस्थेला चिरत कानात शिरली. खाडकन दगडावर उठू लागताच तिचा पाय मुघडे पडकून ती नदी काठावर पाठी पडली. खाली डोकी वर पाय. या अवस्थेत निसरत्या काठावरून घसरत तिनं हातात लागणाऱ्या वाढलेल्या गवताचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी झाला. ओल्या मातीतील गवतच उपटून घेत क्षणांभरात ती धाडकन नदीच्या जलकल्लोळात कोसळली. दुसऱ्या क्षणी स्वतःवर नियंत्रण ठेवून श्वास रोखत काही क्षणात प्रवाहाच्या समपातळीत झाली. पूर्णतः भानावर येत तिनं दीर्घ श्वास घेतला. दुर्गा नदीत पडली, वाचवा वाचवा. हाळीचा टाहो कानावर पडताच त्याच क्षणी तिला स्वतःला विचारू लागली, मी आता कोणासाठी जगू, का, कशासाठी जगू? या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानं गंगोघात प्रवाहित होणं इष्ट असल्याचं तिनं निर्धार केला. अविरत कष्टलेल्या या देहाचं निर्मल्य झालं आहे. एकदा तुटलेल्या फुलानं पुन्हा झाडाला लगडून सुगंध देण्याचा निसर्ग नियम नाही, हा दृढ निश्चय होता क्षणीच पोहायला तरसावलेले हात शिथिल झाले. कष्टलेल्या देहाचं निर्माल्य झालं कुणाच्याही मदतीविना. त्यात गंगारपण झालं. जिथे जन्म तिथे मृत्यू हा अपूर्व योगायोग तिच्या जीवन प्रवासात घडला होता. तासाची आसक्ती न संपल्यानं दुसऱ्या सकाळी जुमवण्याच्या खडकाळीच्या पाटातील झाडाला देह अडकला होता. तिथूनच पहिल्यांदा माहेरी सासरी येताना तिनं गाव शिवेत प्रवेश केला होता. आजही तिथंच पोहोचली. चौघांनी झाडाला अडकलेला देह सोडवत सपाट जागेवर ठेवला. रात्रभर बारीक मासोळ्यांच्या चाव्यानं रक्तवर्णित आलेला देह पाहून जमानावासियांनी फोडलेला खंबरडा आसमंत चिरत दूर दूर जात होता. आसमंत चिरत दूर दूर जात होता.